ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हाजगुळी वनक्षेत्रात लावलेला ट्रॅप कॅमेरा चोरलेला चोरटा ताब्यात। 2 दिवसाची वन कोठडी, कॅमेऱ्यासह अन्य साहित्य जप्त। पाटणी वनपरिक्षेत्रातील परिमंडळ तुडिये मधील हाजगुळी क्षेत्रात गस्त करत असताना निसर्ग पाऊल वाटेवर लावलेला ट्रॅप कॅमेरा चोरीला गेला असून असं निदर्शनास आलं आहे। त्यावरून तपास केला असता सदर ट्रॅप कॅमेरा संशयित आरोपी गौतम सुभाष निकम राहणार तुर्केवाडी तालुका चंदगड यांनी चोरी केल्याचं समजलं। संबंधितांची पुढील चौकशी केली असता त्याने सदर ट्रॅप कॅमेरा चोरल्याची कबुली दिली। सदर ट्रॅप कॅमेरा एका पोत्यामध्ये भरून घराजवळ ठेवल्याचे सांगितलं व त्यांनी दाखवलेल्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये ट्रॅप कॅमेरा फोडलेल्या अवस्थेत माकड या वन्य प्राण्याच्या मांसाचा सुकलेला तुकडा, शिकारीची 4 फासकी, सांबर या वन्य प्राण्याची 5 शिंगे, घार, लांडोर यांची 12 पिसे, शिकारीसाठी वापरण्यात येणारी बाणाची 3 लोखंडी पाते इत्यादी साहित्य आढळून आली आहे। सर्व साहित्य जप्त करून ताब्यात घेतलं। संशयितास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चंदगड यांच्यासमोर हजर केला असता 2 दिवसांची वन कोठडी सुनावली आहे। सदर गुन्हे कामाचा पुढील तपास उपवनरक्षक कोल्हापूर जी गुरुप्रसाद, सहाय्यक वनरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे प्रशांत आवडे व वनपाल बाळासाहेब भांडकोळी, वनरक्षक मेघराज हुल्ले, प्रकाश मारुती शिंदे, सचिन अडसूळ, श्रेयस रायके, खंडू कातखंडे, पांडुरंग कुलाळ, खंडू कोरे, अमित माने, पास्कल डिसोजा व वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर, शुभम बांदेकर व वन्यजीव बचाव पथक हाजगुळी हे करत आहेत। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।